इथेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। इथेच मराठा आंदोलक आरामासाठी सुद्धा विश्रांतीसाठी सुद्धा पोहोचत आहेत। त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर रस्त्यावरची परिस्थिती आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरची परिस्थिती ही काही वेगळी नाही आहे। तिथेही गर्दी आहे, इथेही गर्दी आहे आणि गर्दी इतकी जास्त वाढत चाललेली आहे की याबद्दल आता प्रशासन काही ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज महिन्याचा तसेच आठवड्याचा नोकरदार वर्गाचा पहिला दिवस आहे। सगळे कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडलेले आहेत। ज्यावेळी ऑफिसेस सुटतील त्यावेळी रेल्वे CSMT स्थानकामध्ये काय परिस्थिती असणार आहे याची कल्पना प्रत्येक मुंबईकर स्वतःच करू शकतो। कारण हा तोच परिसर आहे जिथे जवळपास 70 लाख प्रवासी आहेत। सेंट्रल रेल्वेनं रोज एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करत असतात आणि त्यामध्ये मराठा आंदोलकांची जी गर्दी आहे ती सुद्धा आता वाढलेली आहे। त्यामुळे नेमका प्रवास होणार कसा हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GRPची जादा कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। त्यासोबतच RPFची जी कुमक आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। पण अत्यंत सामंजस्याची जी भूमिका आहे ती नम्रतेची जी भूमिका आहे ती रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। वारंवार विनवण्या करून उद्घोषणा करून या ठिकाणी मराठा आंदोलकांनी हा परिसर रिकामी करावा असा विनंती केली जाते, नम्रतेचं आवाहन केलं जाते आणि त्याला मराठा आंदोलक दाद सुद्धा देत आहेत। पण ज्यावेळी या उद्घोषणा बंद होतात पुन्हा एकदा हे मराठा आंदोलक जे आहेत ते प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहतात, घोषणाबाजी करतात। त्यामुळे हा परिसर जो आहे तो पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो। प्लॅटफॉर्म नंबर 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, या संपूर्ण परिसरामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच लक्ष ठेवावं लागणार आहे मुंबई पोलिसांना, GRP पोलिसांना, गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना आणि RPFला सुद्धा। आणि या सगळ्यांना रोखण्याचं एक फार मोठं जे आव्हान आहे ते आत्ताच्या घडीला उभं टाकलं असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। जेवढ्या गाड्या येत आहेत त्या गाड्यांच्या समोर काही वेळापूर्वी हे मराठा आंदोलक जे आहेत ते उतरले होते, आक्रमक झाले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी घोषणाबाजी केली होती, आरक्षण द्या अशी मागणी केली होती। ही दुसरी दृश्य CSMT स्थानकाची मी दाखवतोय। या ठिकाणी हलगी वाजते आणि हलगीच्या तालावरती जे मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी आपला निषेध नृत्य नोंदवत आहेत, आरक्षणाची मागणी करतात, उपरणं हवेमध्ये भिरकावत आहेत। एकंदरीतच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमची जी भूमिका आहे ती अशाच पद्धतीनं हळूहळू आक्रमक होत राहील असं सुद्धा खासगीमध्ये मराठा आंदोलक सांगायला विसरत नाही। त्यामुळे एकंदरीतच नेमकी काय भूमिका आता सरकारची असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जो आहे ते या निषेध नृत्यामध्ये सध्या सामील होताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि CSMTचा जो संपूर्ण परिसर आहे तो सध्या सुद्धा करतायत। मंत्रालयाच्या सिग्नलवरून आतपर्यंत मंत्रालयाच्या या परिसरामध्ये पोहोचू नयेत आंदोलक यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या लेअरमध्ये बॅरिकेडिंग केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि हे सगळे आंदोलक जे आहेत त्यांना शांतपणे आंदोलन करण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे। अगदी CST परिसर असेल, त्याचबरोबर मेट्रो सिनेमा परिसर असेल आणि गिरगाव चौपाटी, त्याचबरोबर मरीन ड्राईव्हचा परिसर, या सगळ्या परिसरामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ही सगळी निदर्शनं जी आहेत ते त्यांच्या माध्यमातून होत आहेत। आता बॅरिकेडिंग जे आहे ते केलेलं आहे आणि या बॅरिकेडिंगच्या परिसरामध्ये हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते सुद्धा जमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि घोषणाबाजी जी आहे ती सिग्नलवरती होताना पाहायला मिळते आहे। अनेक भागामध्ये आंदोलकांनी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र पहिल्यांदा त्यांना समजूत घालून बरेचसे रस्ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न हे पोलीस 4 दिवसापासून करतायत आणि आता आपण पाहतोय मंत्रालयाचा सगळा परिसर जो आहे तो बॅरिकेडिंग करून सील करण्यात आलेला आहे। जिथे बघाल तिकडे फक्त पोलीस कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या लेअरमध्ये बॅरिकेडिंग करून मंत्रालय आणि त्याचबरोबर विधान भवनचा परिसर असेल आणि मंत्र्यांचे सगळे बंगले असतील ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे। मात्र या सगळ्या परिसरात अजूनही आंदोलकांचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या आंदोलकांची समजूत काढून या सगळ्यांना इथून रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र बऱ्याच ठिकाणी मराठा आंदोलकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे निदर्शनं जे आहेत ते होताना पाहायला मिळतात आणि सगळ्या आंदोलकांना समजूत काढून रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहेत। त्यामुळे या आंदोलनावरती कधीपर्यंत तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश रहाटेसोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। तर आपण मंत्रालयाजवळ काय परिस्थिती आहे हे पाहिलं आणि आता थेट जातोय CSMT स्थानकामध्ये। या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारे या मोठ्या संख्येने सर्व मराठा आंदोलक जे आहे ते CSMT स्थानकामध्ये जमलेले आहेत।